नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. रेंदाळमध्ये कपड्याच्या दुकानात चोरी, 2 आरोपी अटकेत, मुद्देमाल जप्त. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावातील झेंडा चौक परिसरात घडलेल्या कपड्यांच्या दुकानातील चोरी प्रकरणी हुपरी पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान चोरीस गेलेल्या मालापैकी मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 8 फेब्रुवारी रोजी तुषार अण्णासो पुजारी यांच्या तात्या मेन्सवेअर या दुकानातून सुमारे 88,200 रुपये किमतीचा कपडे चोरीस गेले होते. या घटनेनंतर हुपरी पोलीस ठाण्यात तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख विकास शिंदे आणि त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान माहितीदाराकडून आरोपी कनेरी तळ्याजवळ उभे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रमोद विश्वास वडर आणि हतीम इस्माईल मुल्लानी अशी आहेत. त्यांच्याकडून 30,700 रुपयांचे कपडे आणि 40,000 रुपयांची दुचाकी असा एकूण 70,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, गुन्हे शोध पथक प्रमुख विकास शिंदे यांच्यासह साताप्पा चव्हाण, दत्तात्रय बांगर, युवराज कांबळे आणि होमगार्ड जवानांचा सहभाग होता. पोलीस स्टेशन हुपरी येथे फेब्रुवारीमध्ये रेंदाळ येथे कपडा दुकान फोडून 88,000चा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला होता. त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशन येथे आमच्या DB पथक एक स्थापन केलं होतं. त्यांना काल गोपनीय बातमीदार माहिती मिळाली असे 2 इसम यात यांनी चोरी CCTVच्या आधारे यात चोरी केलेली अशी शक्यता आहे. त्या अनुषंगाने आमचे DBचे प्रमुख शिंदेसाहेब व त्यांच्यासोबत अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा आरोपीचा शोध घेतला आणि सदर आरोपी आम्हाला कनेरी येथून सदर पथकाने ताब्यात घेतून त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर हा गुन्हा केल्याचे कबूल केले व त्यांच्याकडून आतापर्यंत एक मोटरसायकल आणि 30,000चा मुद्देमाल असा एकूण 70,000चा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास चालू असून लवकरच अतिरिक्त जो आणखी काही मुद्देमाल आहे तो आम्ही ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करीत आहोत.